नमस्कार. संतांची भूमी, विचारांची भूमी आणि संशोधकांची भूमी म्हणून महाराष्ट्राची जगभर ओळख आहे. आपल्या पूर्वजांनी, थोर विचारवंतांनी आणि संतांनी दिलेला हा ज्ञानाचा अनमोल ठेवा आपल्याला फक्त जपायचाच नाही, तर तो पुढच्या पिढीच्या हाती सुरक्षितपणे सोपवायचा आहे. याचसाठी ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू आहे. हे अभियान म्हणजे आपल्याकडे असलेला हा अनमोल ठेवा जतन करण्याची एक मोठी मोहीम आहे. आपल्याकडे असलेली जुनी हस्तलिखिते म्हणजेच 75 वर्षापूर्वीची हाताने लिहिलेली पुस्तके किंवा ग्रंथ, मग ती कोणत्याही भाषेत असो, कोणत्याही लिपीत असो, त्याचं जतन आणि डिजिटायझेशन केलं जाणार आहे. अध्यात्म, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, भूगोल किंवा नाट्यशास्त्र अशा कोणत्याही विषयावरील ज्ञान यात समाविष्ट आहे. हे साहित्य कागदावर असेल, कापडावर असेल, भुर्जपत्रावर असेल किंवा ताम्रपटावर असेल, या सर्वांचा स्वीकार या अभियानात केला जाईल. एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अनेकांच्या मनात शंका असेल की आमचं साहित्य सरकार जमा करणार का? तर तसं अजिबात नाही. या हस्तलिखितांची मालकी मूळ मालकाचीच राहणार आहे. शासन स्वतःच्या खर्चाने या मौल्यवान साहित्याचं जतन करणार आहे आणि त्याचं संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात, संग्रहात किंवा आपल्या परिसरातील मंदिर, मठ, आश्रम, ग्रंथालयांमध्ये असा कोणताही ऐतिहासिक ज्ञानाचा ठेवा असेल तर त्याची नोंद या अभियानात करून हा ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.